एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचे सर्व मान्यवर, येथे उपस्थित असलेले या शाळेचे सर्व विद्यार्थी तसेच ITIचे सर्व विद्यार्थी मित्रांनो, मुलांनो, आता अजून हिवाळा आहे, नोव्हेंबर महिना आहे, दिवाळी आता संपलेली आहे, शाळा सुरू झालेली आहे आणि काही गोष्टींनी प्रेरित होऊन आपलं आयुष्य जगावं, यातले जे काही मंत्र आहे त्यातला एक मंत्र आहे तो आहे वंदे मातरम। वंदे म्हणजे वंदन, नमस्कार या शब्दाशी निगडित असतो आणि मातरम म्हणजे माता, आई या शब्दाशी निगडित असतो। आईला माझा नमस्कार असो हा खऱ्या अर्थाने वंदे मातरम या शब्दाचा अर्थ होतो। आणि आई आपली कशी आहे याचं फार सुंदर चित्र बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्या कवितेत केलेलं आहे। असं म्हणतात की त्यांनी आनंदमठ ही कविता लिहिली, ऍक्च्युअली ही कादंबरी लिहिली आणि त्यानंतर एक पान शिल्लक होतं आणि ते पानावर काय लिहायचं म्हणून रात्री बसून विचार केला आणि त्याने सुंदर काव्य संस्कृत आणि बंगाली शब्द वापरून लिहिलं। ते काव्य होतं वंदे मातरम। या वंदे मातरम मध्ये प्रत्येकाला आपली आई प्रिय असते, तशी भारत माता ही सुद्धा आपली आई आहे आणि भारत मातेचं वर्णन करताना या कवितेतून तरी अतिशय सुंदर, अतिशय उत्कृष्ट आणि योग्य ते शब्द वापरलेले आहेत। ते सांगतात की आपली भारत माता कशी आहे हे सांगताना ते म्हणतात की सुजलाम सुफलाम सस्य श्यामलम मातरम। सुजलाम म्हणजे काय? जिथे चांगलं पाणी उपलब्ध आहे, जिथल्या नद्या, तळी, ओढे हे चांगल्या पाण्याने भरलेले आहेत, अशी ती आमची भारत माता आहे। सुफलाम, इथे झाडांवर फळां सगळीकडे फळं लगडलेली आहेत, फुलं आलेली आहेत आणि ही फळं आणि फुलं ही खऱ्या अर्थाने आपल्या देशाला समृद्ध करतात, अशी ती